चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन आले. बॅटिंग साठी निनाद मोरे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला राहुल मगाच्या मॅच मध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये 0 धावबाद झाला होता. आणि निनाद मोरेने देखील जर पाहिलं तर एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. तो 9 धावा काढून बाद झाला होता. परंतु ही महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ मिळेल. चार षटकांची मॅच, 15 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला टाकायचे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विवेक, पहिला षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं. विवेक आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल विवेक, फुलटॉस, त्याच्यावरती तडाखा, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांची षटकार. फुलटॉस बॉल वरती फुलटोल वसुली केली आहे निनाद मोरेच्या बॅट मधून. हा षटकार, सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. 6 धावा आल्यात. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. पुढचा बॉल हा देखील फुलटॉस, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, तिकडे बॉल जाईल. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे, चौकार. पहिला बॉल षटकार फुलटॉस वरती आला. दुसरा बॉल चौकार, फुलटॉस बॉल टाकला. चुकी केली गोलंदाजाने आणि ती चुकी महागात पडली आहे गोलंदाजाला आणि साळवी कोंड टीमला देखील. 2 मोठे फटके आलेत. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात केली आहे निनाद मोरेने. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये निनाद मोरेला जशा प्रकारची बॅटिंग करायची होती तशी बॅटिंग त्याची पाहायला मिळाली नाहीये. परंतु आज आपल्या गावासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील 9 धावा केवळ केल्या आणि आता जर पाहिलं तर 10 धावांवरती खेळतोय. आता कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात, कमबॅक केल्या आता गोलंदाज विवेकने देखील. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आता फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल होणार का? आणि हो, झालाय. झेल झालाय. तिकडे मोठा धक्का. आणखीन एक वेळा बाद झालाय. पहिल्या मॅच मध्ये 9 धावा, या मॅच मध्ये 10 धावा. दोन्ही मॅच मिळून 19 बाद होतोय. मोठा धक्का. सेलिब्रेशन लगेच स्टार्ट केलंय साळवीकोण टीमने, कारण त्यांना माहिती आहे ही महत्वाची विकेट आहे. तो बाद झालाय. 10 धावांवरती पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती वीरेंद्र मोरे. अर्थातच मागील पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना तो बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावरती आला. परंतु पहिल्या मॅच मध्ये 50 केल्यात वैयक्तिक. आता थोडीशी बढती मिळाली, तो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. सचिन सावंत, तुमच्या ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळत होता त्या वेळेला असे ग्लोव्ज वगैरे काय असायचे का? परंतु आज पहा क्रिकेट किती बदललंय. गावागावामध्ये प्रत्येक खेळाडूकडे बॅट साठी आता एक वेगळी बॅग आहे. प्रत्येक खेळाडूने ग्लोव्ज आपल्या सेफ्टीसाठी वापरलेत. प्रत्येक खेळाडूला शूज देखील आज नवीन नवीन कंपनीचे आपण येताना पाहायला मिळाले. अगोदरच्या क्रिकेट खेळत असताना शूज देखील खेळाडूला नव्हते, परंतु आज प्रत्येक खेळाडूची एक पर्सनल बॅट देखील झाली आहे. या बॉलला सन्मानपूर्वक खेळून इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये पाहायला मिळतोय. तिकडे धाव मिळते केवळ एक खेळीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत बोरस ब्लास्टर टीमच्या. अशी सुरुवात पहिल्या मॅच मध्ये देखील झाली होती आणि साळवीकोण टीम देखील चांगल्या पद्धतीने आज पहिल्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाली आहे. आडव्या बॅटनं शफल झाला. फाईन लेगला बॉलला पाठवलं आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. राहुलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. राहुलला पहिल्या मॅच मध्ये त्याने एकही बॉल फेस केला नव्हता. तो 0 वरती धावबाद झाला होता. परंतु आता
शेवटच्या बॉलवरती त्यांनी चौका टोकलाय. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती सतीश आलाय. दुसरं षटक घेऊन सतीश. चला थोडस स्पीडअप घ्या, विनंती असेल थोडं फास्ट खेळा. सतीशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय दुसऱ्या षटकासाठी. बॅटिंगसाठी वीरू सज्ज होईल. चांगली मॅच पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, इथं मात्र पंचांकडे हलकंसं अपील केलंय. पंचांनी ते फेटाळून लावलंय. कोणताही दबाव पंचांवरती नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळतोय सतीश. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा फटका पॉइंटला खेळला तर गेला होता, परंतु बॉल मात्र देखील थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. या अगोदरच्या मॅच मध्ये 2 रिव्हर्सचे स्ट्रोक त्यांनी खेळले, चौकार वसूल केले आणि आता देखील या मॅच मध्ये तो रिव्हर्सचा फटका खेळला आणि सक्सेस देखील झालाय. त्यासाठी तुम्हाला सराव असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करून माणूस परफेक्ट बनतो. तेच वीरेंद्रने केलंय. तो देखील रोज या फटक्याची प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाला होता. आज त्याने ते 3 फटके खेळलेत रिव्हर्सचे. त्या चेंडूला बॅकफुटला जाऊन कट केले. पॉइंटला तर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक थर्डमॅन मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ 1. त्याच्यानंतर सूत्र संपूर्ण हाती घेतली वीरेंद्र मोरेने आणि आता पुन्हा एकदा राहुलच्या साथीने वीरेंद्र मोरे. आणखीन एक चांगला चेंडू. टॉस झाला, बॉल बाउन्स मिळाला आणि जर पाहिलं तर ऑफ स्टिक्सच्या बराच बाहेर. वाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धावधाव फलकावरती जोडली जाते. योगेश मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. विरुजने 3 लगातार षटकार ठोकले, लगातार 3 चौकार ठोकले तर 500 रुपये. धाव मिळते ती केवळ 1. एक सिंगल आली का पंच? एक आली आहे सिंगल. 21 वरती धाव फलक 21. स्विच शीटचा फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा. आता बॉल अडवला गेलाय. 1 धाव मात्र मिळेल. एकरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड 22 वरती जाऊन बसेल. 22. 22 धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. धावा बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो बक्षीस फेरीमध्ये जाणार आहे. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आकाश. चांगली फिल्डिंग तो करतोय, परंतु गोलंदाजाकडून ही चुकी झाली. आकाशने बॉल पकडला, फेकला देखील योग्यरित्या, परंतु त्याच्यानंतर तिकडं सतीश बॉल पकडू शकला नाहीये. धाव मिळाली आता 2. दोन धावा आल्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 25 ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धाव फलकावरती आहेत. व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन होते. तसे सन्माननीय आदरणीय नामदेव मोरे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत.
खांडस ग्रामस्थांच्या वतीने काळ भैरव चषकचं आयोजन केले आणि त्या निमित्ताने साहेबांचं आगमन आणि त्यांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. पहा बॉल आतमध्ये आणला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत विनोद. हा देखील बॉल आता खाली राहिला. शेऱ्याचा वेध घेतला. धावबादची संधी आणि धावबाद. मोठी विकेट. वीरेंद्र मोरे धावबादच्या रूपामध्ये बाद. आहिरे आणि सागर पार्टे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. 26. धावा धावफलकावरती आहेत. हे षटक विनोदचं आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळाले. पहिला चेंडू सिंगल आली, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि आता रनआउट. पंच 3 बॉल झाले. ओके, 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या 26. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. पुढचा बॉल विनोदचा. फिरकीपट्टू विनोद चांगली गोलंदाजी करतायत. बॉल वळवतायत. टॉपे चेंडू हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 27 आकड्यावरती धावफलक. 28 धावा झाल्यात. 28 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत, त्या तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी विनोद यांची राहिली आहे. तर या ठिकाणी मंगेश गोळे यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. या आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच विशाल आयरे आपण देखील या व्यासपीठावरती. या बॉलवरती फटका बॅकफुटला जाऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आणि चौकार. चार धावा आल्यात. जागा बनवली. हा स्ट्रोक खेळला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवला. 4 धावांनी धावफलक वधारतोय, पुढे जातोय. 32 आकड्यावरती 32. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. इथं मात्र जर पाहिलं तर शफल झाला आणि आपण जर पाहिलं तर बॉल लेग ब्रेक जो मात्र लेग स्टिकच्या बराच बाहेर होता. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलाय. साळवी कोंड विरुद्ध बोरज ब्लास्टर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. जो जिंकणार तो बक्षीस फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ मिळेल. श्री सिद्धिविनायक बोरवळे हा संघ सकाळच्या सत्रामध्ये बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. फुलटॉस होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि चुकी झाली. पुन्हा एकदा बॉल अधिक वेगाने निघून गेला. सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पार्टे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. धावफलक आता पुढे गेला 37 आकड्यावरती 37. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खेळाडू बाद झाले ते 2. मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि राहुल ही जोडी आहे.
राहुलने एक चौकार खेळलाय. मंगेश आता थोडीशी धावा बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. 2 चौकार त्याने ठोकलेत. महादेव मोरे यांचं देखील आगमन होते. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल आहिरे यांचा सन्मान संतोष रावजी मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. व्यासपीठावरती सत्कार सोहळा, सन्मान सोहळा देखील घेणं महत्वाचं आहे, कारण दूरवरतून लोक येतात आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी. काहीतरी फुलना फुलाची पाकळी त्यांच्या माध्यमातून दिली जाते, सहकार्य केलं जातं आणि त्यांना सन्मानित देखील आपलं करणं आद्य कर्तव्य. शेवटचा षटक घेऊन पटका तर खेळलाय, परंतु चेंडूने उंची जास्त घेतली. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 2 धावा तद्वर अर्जित केल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आलाय. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव आली. दुहेरी धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 39 आकड्यावरती 39 स्कोर कार्ड. 39 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल आहे. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला, बाहेर निघाला. कोणताही संपर्क बॅट आणि बॉलचा पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. शिमग्याचे दिवस आपण पाहिले. प्रत्येक चाकरमानी जो मात्र गावाकडे जात असतो तो आता परतताना येताना पाहायला मिळेल, कारण प्रत्येक गावामध्ये पालख्या देखील असतात. त्याच्यानंतर जर पाहिलं तर शिमग्यासाठी गावी सर्व चाकरमानी दाखल होत असतात. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव फलकावरती. 40 वरती सागर पार्टे यांचा सन्मान ज्ञानेश्वर रामू मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चाळीस वरती पोहोचलाय बोरस ब्लास्टर, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. या धावा देखील पुरेशा पडू शकतात. हा चांगला बॉल आहे, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकामध्ये प्रशांतने केवळ 3 धावा खर्च केलेत. चाळीस वरती धावसंख्या थांबली आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे सरसावत फटका खेळलाय. चेंडू जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. षटकार. पुढचा बॉल. षटकार तर ठोकला होता या अगोदरच्या बॉलवरती आणि आता देखील लपेटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 52. विजयासाठी बनवायच्या त्या 53 धावा. शेवटचे 2 निर्णायक षटकार ठोकले मंगेशने. त्याने धावा बनवल्या 22 धावा आणि त्या महत्वाच्या 22 धावा त्याने स्वतःच्या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्यात. 22 धावांची खेळी त्यांनी साकारली. त्याच्या जोरावरती संघ बोरस ब्लास्टर 52 वरती पोहोचलाय. 53 धावांची आवश्यकता विजयासाठी साळवी कोण टीमला असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. प्रेक्षणीय सामना. खांडच क्रिकेट कमिटी आणि ढवळी विभाग कमिटी संघाचे कर्णधारी आपण. 3 षटकांची मॅच असेल आणि त्यामध्ये आमचे महाराज कॉमेंट्री करतील. चला बोरस ब्लास्टर, चला मैदानात बोरस ब्लास्टर. लगेच फिल्डिंग लावून घ्या.
चला बोरस ब्लास्टर फिल्डिंग लगेच लावा आणि चाळवी कोण टीम आपले बॅट्समन मैदानामध्ये दाखल करा. बोरस टीम फिल्डिंग लावून घ्या. वीरू ढवळी विभाग कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन आपला पाठवा. एक हाय व्होल्टेज मॅच होणार आहे यानंतर. सुनील उतेकर कर्णधार पदे कर्णधार आणि खांडज क्रिकेट कमिटीचे कर्णधार. टॉस केला जाईल. खांडज क्रिकेट कमिटी ढवळी विभाग क्रिकेट कमिटी अशी एक प्रेक्षणीय लढत. त्रेपन्न धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला जर पाहिलं तर प्रथमेश आणि त्याच्या जोडीला प्रतीक आलाय. काळ भैरव चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. खांडज गावाची स्पर्धा. खांडज पोलादपूर तालुक्यातील खांडज हे गाव त्यांची ही स्पर्धा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज बोरस एक्सप्रेस. पहिलाच बॉल शर्यतीचा वेध घेणारा पाहायला मिळालाय. डॉट बॉल. गोलंदाजीचा तोफखाना या टीमकडे आहे. कमी धावा डिफेंड करू शकतात असे गोलंदाज बोरस टीम मध्ये पाहायला मिळतात. पहिलाच गोलंदाज वीरेंद्र मोरे. वीरू पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल जो टाकला गेलाय. 53 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल प्रतीक साळवीसाठी. हा चेंडू जर पाहिला तर ओव्हरपिच होता. ऑन साइडला बॉटमॅनच्या साह्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. तद्वर 2 धावा अर्जित केल्यात. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. संघाचं खातं या 2 धावांनी खुलतोय. प्रतीक साळवी आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. प्रतीक नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल टॉप एज घेतलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल कडे पाहत राहिलाय. धाव मिळतील त्या 2. दुहेरी धावांची सांगड मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 53 ची आवश्यकता आहे. 4 बनवल्यात पहिल्या 3 बॉल वरती. पुढचा बॉल या बॉलवरती टॉपेज. आणखीन एक विकेट मिळू शकते. झेलबादची संधी परंतु झेल तिकडे निसटलाय. धावा आणखीन 2 आल्यात. कॅच ड्रॉप झाली. 2 धावांनी धावफलक 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. खांडज क्रिकेट कमिटी टॉस जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग साठी ढवळी विभाग क्रिकेट कमिटी. मॅच चालू व्हायच्या अगोदरच बॅटिंग साठी भांडण चालू आहे. मी जाऊ का तू जाऊ. धावा धाव फलकावरती 7. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 7 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये वीरेंद्र मोरेच्या पाहायला मिळते. मोठा फटका अद्याप आला नाहीये. प्रथमेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप घ्या. बोरस ब्लास्टर आपण विनंती असेल थोडं घाई करा. समीर माफदी आपण या इकडे. समीर माफदी ब्लॉक खोल परफेक्ट यॉर्कर दांडी गुल केली आहे
आणि पहिला धक्का सहावी कोण टीमला. खेळाडू बाद. निलेश धनावडे, समीर महाबदी, अंकुश सकपाळ या ढवळीबा क्रिकेट समितीचे कमिटीचे सदस्य, योगेश मालुसरे या बॅटिंग आली आहे तुमच्या टीमची, बॅटिंग मिळू शकते. संतोष बिरामणे यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचा सत्कार नामदेव मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नामदेव कोंडीराम मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती, धावा येत्या 7. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल पकडलाय आणि विकेट मिळते. दुसरा खेळाडू बाद. बिरामणे साहेब यांचा सत्कार मंगेश गोळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्रेपन्न धावांची आवश्यकता आहे. 2 विकेट तर स्वस्तात माघारी परतल्यात. धावफलकावरती 7 धावा केवळ आहेत. 24 बॉल आणि 53ची आवश्यकता होती. सेहेचाळीस बनवायच्यात अजूनही. 17 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. ह्या बॉलवरती फटका आडव्या बॅटनं ऑन साइडला डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू उचलेल, फेकेल, तद्वर दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु चांगल्या पद्धतीने थ्रो केलाय. ज्या दिशेने थ्रो करायचा होता त्या दिशेने थ्रो आणि फलंदाज आणखीन एक धावाच्या रूपामध्ये बाद. वीरेंद्र मोरे आपल्यासाठी सूचना असेल, थोडंच काही करा, स्पीडअप करा. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला त्याच्या आवाक्याच्या बाहेर बोलवता चौकार आला. चार धावांनी धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलाय. आता 53 धावांची आवश्यकता, 12 बनवल्यात. अंकुश सकपाळ आपण कुठे असेल तर या. तर या ठिकाणी योगेश मालुसरे हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आणि मॅच मध्ये पार्ट ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. षटकार आला आणि 6 धावांनी धावफलक पुढे गेला. संदीप गोगावले यांचा सन्मान आनंद मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. षटकार, चौकार आपण या षटकामध्ये प्रवीण च्या पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे गेली 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. 53चा पाठलाग करायचा होता. लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो, धावांचा पाठलाग करावा लागेल. बॅकफुटला जाऊन कव्हरला
एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जाईल त्यावर बॉल जर पाहिला तर निघून जातोय का पाहावं लागेल, परंतु कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईन थोडीशी मोठी आहे. 3 धावा तदवर आल्या असतील. 3 धावा धाव फलकावरती. धाव संख्या 21 वरती 21. 32 ची आवश्यकता. हा बॉल आता शरीरापासून थोडासा दूर ठेवला. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपल्यावरती 21 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा. 21 आल्यात. आता 32 ची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 32 बनवायच्यात. 16च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची. 16 धावा 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रत्येक षटकामागे 16 धावा बनवायच्यात. म्हणजे 12 बॉल 32 ची आवश्यकता आहे. पुढची मॅच प्रेक्षणीय सामना असेल. त्याच्यानंतर जननी कुंभलजा क्रिकेट क्लब खोपड विरुद्ध उमरठ स्पोर्ट्स क्लब अशी मॅच पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर रुद्र ओवी 11 खडकवाडी साखर शिवशक्ती मंडळ गोवेले. अलीकडे जर पाहिलं तर मागील परवाच्या दिवसामध्ये साखरमध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक ही स्पर्धा नाईटची स्पर्धा पार पडली. प्रथमेश आलाय. मागील मॅच मध्ये गणेश केसरकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं होतं. एक टॅलेंटेड यंग टॅलेंटेड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू जो गोलंदाजी मार्क वरती. तर या ठिकाणी मार्के सरांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील सर हार्दिक हार्दिक असं स्वागत. मार्के सर यांचा सत्कार नामदेव मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. लवकरच ढवळी विभाग प्रीमियर लीग होईल अशी चर्चा चालू आहे. मागील वर्षी झाली होती ढवळी विभाग प्रीमियर लीग. या बॉलवरती फटका आलाय. बिहरीचा प्रयत्न केला. ढवळी विभाग प्रीमियर लीग म्हणलं की सुनील उतेकर यांची टीम अव्वल असते आणि त्यात रोहित पार्टे आणि स्वराज जाधव. कारण बोलतात की आम्हाला त्या विभागाच्या मॅचला मजा खूप येते. विभागासाठी माझा विभाग माझा अभिमान. 11 बॉल 19 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कमबॅक केले साळवीकोण टीमने. सॉरी चुकीची दुरुस्ती. 29 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 29. आमचे गुणलेखक थोडेसे 10 बॉल 10 बॉल 29 ची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल यष्टीरक्षकाचा घेतलाय बेद. डॉट बॉल. 9 बॉल 29 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश. कमी वयाचा खेळाडू आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी केली आणि या मॅच मध्ये देखील तो करतोय. निर्णायक षटक आहे. पहिल्या बॉलवरती धाव आली नाही. दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती धाव मिळाली नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. 29 ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 बॉल 29 हे समीकरण आहे साळवीकोण टीम समोर. बॅटची टॉप एज यष्टांच्या मागे विरू झेल पकडतोय. कोणतीही चुकी होणार नाही. आणखीन एक विकेटचे पतन. खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये आग उगतोय. चांगला टप्पा नियंत्रित गोलंदाजी तो पहिल्या मॅच मध्ये देखील करताना पाहायला मिळाला. आता देखील तेच करतोय.
केवळ 3 धावा खर्च केल्या, त्यांनी एक विकेट त्यांनी मिळवली. प्रॅक्टिस सर्व दररोजचा सराव. मार्के सरांकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आली. धन्यवाद, आपला आभार. आपण देखील काहीतरी देणार आहोत, त्या निमित्ताने छोटस का होईना देणगी स्वरूपामध्ये काही ना काही देत असत. या बॉलवरती देखील झेल टिपलाय, लगातारचा दुसरा झेल टिपतोय वीरेंद्र मोरे आणि दुसरी विकेट. खेळाडू बाद. मागे खेळाडूंना बॅट्समनला मैदानाच्या आतमध्ये उभा राहू देत नाहीये. 2 खेळाडूंना माघारी परतवलं गेलंय. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक नोंद होईल का? परंतु लोअर फुलटॉ समोरच्या दिशेने ड्राईव्ह. निनाद मोरे चेंडूवरती येईल, 1 धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 26 येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 बनवायच्या, त्या इथं मात्र 27 धावा. 6 बॉल 27 हे समीकरण. मी कौतुक करील प्रथमेश, तर केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आदेश जाधव, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. आपल्याला संपूर्ण स्टेज सांभाळण्याची जिम्मेदारी तुमच्यावरती आहे. तसेच खजिनदार पद देखील तुमच्याकडेच आहे. न्यू बॉलर सुशांत. चला बोरज ब्लास्टर, मॅचला खूप उशीर झालाय. 6 बॉल 27. सहा बॉल 27 रनची आवश्यकता. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. अव्वंतर स्वरूपाची धाव फलकावरती. गोलंदाजीसाठी आलाय सुशांत. पहिलाच बॉल अव्वंतर. 26 ची आवश्यकता. 6 बॉल 26. हा बॉल वरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु पाहत राहील बॉल किती लांब जातोय. आला या षटकार. ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 5 बॉल आणि 20. मॅच बनू शकते. मॅच आता ऑन झाली आहे. रोहितच्या बॅट मधून हा षटकार आलाय. रोहितने 2 षटकार 1 चौकार खेळलाय. रोहित नावाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळालाय. रोहित पार्टीनं 58 धावा वैयक्तिक केल्या आणि हा रोहित देखील. आता मात्र बॅटची टॉपेज घेतली. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. बॉल तडावला. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? परंतु दुसरीचा प्रयत्न झाला नाही आणि फलंदाज धावबादच्या रूपामध्ये बाद झाला. विकास मोरे, आपण कुठे असाल तर या. विकास मोरे, आपण निलेश धनावडे यांच्याशी संपर्क करा. फलकावरती धावा आहेत त्या 34. येणारे 4 बॉल 19 ची आवश्यकता. 4 बॉल 19. रोहित कडे स्ट्राईक आहे. रोहित मॅच मध्ये रंग बदलू शकतो. संधी त्याला मिळाली आहे, त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 4 मध्ये 19 धावा बनवू शकतात. 3 मोठे फटके खेळायचे. चला घाई करा. 4 बॉल 19 धावांची आवश्यकता. हा बॉल
जर पाहिला तर पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. काय निर्णय होतोय? खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का? खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला. पंचांनी पाहिलं, बघितलं आणि त्याच्यानंतर निर्णय दिलाय की नो बॉल आहे. म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. नो बॉल. चक गोलंदाजी, फेकी गोलंदाजी, वादग्रस्त गोलंदाजी पंचांनी. तर या ठिकाणी योगेश मालुसरे यांचा सन्मान, योगेश मालुसरे यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावरती. या राजू मोरे यांच्या शुभ हस्ते. वादग्रस्त गोलंदाजी पाहिली. गणेश बाविस्कर तटस्थ पंच आहेत आणि त्यांच्या निदर्शनास आलं की हा गोलंदाज थोडीशी वादग्रस्त गोलंदाजी करतोय. नो बॉल. 2 धावांची पेनल्टी, 1 धाव नो बॉलची, अशा 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. विठ्ठल पार्टे, विकास मोरे स्टेज जवळ या. कोपरचे विठ्ठल पार्टे, अनिकेत पार्टे आपण या व्यासपीठाच्या दिशेने. अनिकेत पार्टे. धावसंख्या आहे ती 39. हा बॉल चांगला आहे. आता डॉट बॉल. 39 धावा धाव फलकावरती. 14ची आवश्यकता. गणेश कळंबे, गणेश पोकळे आणि रुपेश कळंबे. तीन बॉल झालेत. फटका तर आलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवतोय का पाहूया. बॉल अडवलाय. दुहेरीचा प्रयत्न होईल. 2 धावा आल्यात. सुमित साळवी आपण कुठे असाल या. सुमित साळवी. 2 धावा आल्यात. 2 बॉल 13ची आवश्यकता. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आता सामन्याची औपचारिकता. खांडस टीम, खांडस क्रिकेट कमिटी आपण तयार राहायचे. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. बोरज संघ विजयी ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅटमधून